पुढं दोन बैलगाड्याला चाललेत, बागुले दोन्ही बोकळे बाबर ते टाकलेली आहे. आता झोपेली बाबर चालली वावरात पेरायला आणि हे बी माझ्याकडं अजून इकडं राखेल आहे. फराट्याला बैल झोपायचे राहिलेत. सुबीत स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा पुढं बैलगाडी चालली अलिबाग. हे दोन बैलगाडी आहे. बाबर ते टाकूला आम्ही चाललो आता. तळ्यामध्ये अजून एक वावर आलंय पेरण्यासाठी. ज्वारी घेऊन ते पेरायचे. बाच्या बैलगाडीत बाबर आली ते टाकलेलं आहे. बी जोत या ते सगळं जू. आता मी बैल घेऊन चाललो आहे. हे वागवलं. चला तर डायरेक्ट आता वावरातच जाऊत. बा आता आलीत बैलगाडी चिटकून माग पहिले दे लाभवते. आता बा पुढं दोन बैलगाड्याला चाललेत, बागुले दोन्ही बोकळे बाबर ते टाकलेली आहे. चाललेत आता हळूहळू पुढचे बैलगाडी वडीत. यांना काय चाललेत मोकळे बनून चाललेत. फास्ट वडून धरावं लागतं यांना. बा आता यादलेले बैल इथं बांधलेत आणि बैलगाडी सोडून आता तिकडे याठ्याला घालायचं चाललंय. बाबरीला आली. हे वावर आपल्याला सगळं पेरायचं आहे. एवढं आली बा. याच्या आधी आपण फक्त तिथं पेरलं होतं. फक्त बा हिरं काढावं दिसतंय तिथं पेरलं होतं. आता हे एवढी वावर घ्यायचंय पेरून. कोणचे बैल पेरायला झोपायचे? हे पहिले झोपायचे का पेरायला? बैलगाडीचे नाही, हे झोपायचे. तर हे मोठाले येतं बैल त्याच्यापेक्षा म्हणून हे झोपायचे. चला झोपितो आता बी बाबरीला बैल. आता झोपेली बाबर चालली वावरात पेरायला आणि हे बी माझ्याकडं अजून इकडं राखेल आहे. फराट्याला बैल झोपायचे राहिलेत. हो धरा बी. दांडी मस्त आहे. तीच बर आहे ना. मी बोजितो 4 6 बोट आहे फक्त दाढी बरं. तर मी झुपीत होते बैल फराट्याला. हा हे बा आपण आता फराट्याला बैल झुपूल घेतलेले आहेत आणि तिकडं पेरायचं चालू आहे. आधी 8 तास घालते तर तास लावी तिथं मग पेरायचं एवढं वावर. कुत्र्याचं काय चाललंय तिथं? भांडणं का मस्ती चालू आहे कुत्र्याची तिकडं. पाल्यात पवत येत बघा. निघले बाहेर आत्ताच. कुत्र्याचं काय नाही. कुत्री मास बोलत येत. वय चला तुम्ही आलोय आता पेरायला. वय 1 तास आदलं एवढं वरून. आता दाखवता यायला कसं पेरतोय कसं नाही. मीच पेरता येतं इथं दोन्ही हाताने पेरावं लागतं. बा थोडं कमी आता अर्ध पेरून झालेलं आहे. पण आता ही वटी घेतल्या बघ आता भरून. मागं लगेच चिटकूनच फराटायचं चाललेलं आहे. मग बी कुरकुडे खायसाठी पळत येत मागं बाबरीचे आणि फराट्याचे. आता वटी घ्यायची बुटून आता पेरायचं राहिलेलं. Cool.
हट. गुल्लाल आरबी पेरायचं झालंय. बाहेर आली बाबाला आता फराट्याचं राहिलं फक्त शेवटचं तास कडीचं पण झालं पेरून आणि एवढ्याच्यात पाड्या आता वावरात अडीच वाट्या अजूनची घेतली होती मुलगा त्या अर्धी संपली आणि अर्धी राहिलेली आता सोडून बैल बाबर टाकू गाडी जाऊ घरी. आता सगळं सामान गाडीत टाकून घेतलंय. आता जायचं घरी म्हणजे बाबर परत टाकली आता बैल आणि आता हायच्या जागेवर आली तिच्या आता द्यायची सोडून सलगट व्हायची सावलीला काढून झालं पेरून बैल बी दिले सोडून आता झालंय सगळं. असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सगळं 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉग कधी. बाय.